बोलकेवाडीमध्ये ज्योतिबा मंदिराचा झाला पायाभरणी. आमदार राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला समारंभ. मान्यवरांच्या उपस्थितीत भरीव मदतीचं दिलं आश्वासन. आजरा तालुक्यातील बोलकेवाडी इथं ग्रामदैवत ज्योतिबा मंदिर पायाभरणी शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते या मंदिराचा पायाभरणी सोहळा झाला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्री पाटील यांनी मंदिरासह इतर विकास कामांसाठी भरीव सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. तसंच काही दिवसातच गावामध्ये सांस्कृतिक सभागृह बांधून देण्याचा शब्दही त्यांनी यावेळी दिला. तसंच येत्या चैत्र महिन्यामध्ये होणाऱ्या ज्योतिबा यात्रेसाठी उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या आजरा साखर कारखान्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, माजी आमदार वसंतराव देसाई यांनी अत्यंत कष्टातून हा कारखाना उभा केला. कोकणामध्ये होणाऱ्या या कारखान्यासाठी त्यांनी विरोध करत गवसे इथं प्रकल्प उभा केला. आता कारखान्यावर एक हाती सत्ता मिळवून दिली आहे. त्याचा लाभ उठवा आणि कारखाना कारभार विश्वासाने करा. यावेळी सरपंच विलास जोशीलकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केला. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मुकुंददादा देसाई, जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, कारखान्याचे नूतन संचालक हत्तिवडेचे संभाजी पाटील, अनिल फडके, शिवसेनेचे संभाजी पाटील, उपसरपंच निवृत्ती कोकितकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.